नमस्ते. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कधी कधी आपल्या आसपासची माणसं, आपल्या परिचयातली माणसं ज्या प्रकारे वागतात, ती तशी का वागतात, हे प्रश्न आपल्याला पडतात आणि आपल्याला त्याची उत्तरं शोधूनही सापडत नाही. म्हणजे मला अनेक जण, मी भाजपचा हितचिंतक आहे, महायुतीचा समर्थक आहे, त्यामुळे मला अनेक जण विचारतात की फडणवीस आहेत, एकनाथ शिंदे आहेत, हे लोक अमुक अमुक असताना तमुक तमुक का करत नाहीत. म्हणजे असा प्रश्न विचारणाऱ्याच्या मनात अशी गोष्ट असते की फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांनी अमुक एक गोष्ट केली तर निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाला आणि महायुतीला फायदा होऊ शकेल. मग हा फायदा मिळण्याची शक्यता जर सामान्य माणसाला दिसत असेल, तर मग फडणवीस किंवा शिंदे जे महत्वाच्या पदावर बसलेत आणि निर्णय घेण्याचे अधिकार त्यांच्या हातात आहेत, त्यांना अशा गोष्टी का कळत नाहीत, आणि कळत असतील तर त्या दिशेने ते पावलं का टाकत नाहीत, असा प्रश्न अनेकांना पडत असतो. म्हणजे उदाहरणार्थ, क्रिकेटमध्ये मी वारंवार क्रिकेटचे कधी कधी संदर्भ देतो. एखाद्या कर्णधाराकडे ठराविक पिचवर उत्तम गोलंदाजी करू शकणारा गोलंदाज आहे. मग तो फास्ट असेल किंवा फिरकी गोलंदाज असेल, अनेकदा ठराविक पद्धतीची खेळपट्टी असेल, तर गुगली टाकणारा फिरकी गोलंदाज किंवा कुठचा तरी आणखीन मीडियम पेसर त्याची गोलंदाजी अधिक लाभदायक ठरू शकते. आणि असा गोलंदाज आपल्याकडे असून सुद्धा जर तो कर्णधार त्याचा ठराविक वेळेला वापर करत नसेल, तर आपल्याला नवल वाटतं की हा असं का करतोय. अनेकदा फिक्स मॅच वगैरे असे आरोप होतात, मी त्यात जात नाही. पण सांगायचा मुद्दा असा की तुमची जमेची बाजू आहे आणि जमेची बाजू बनू शकेल अशा गोष्टीचा वापर किंवा साधन तुमच्या हातात आहे, ते तुम्ही वापरत का नाही, हा प्रश्न पडतो. मला सुद्धा पडतो. आणि म्हणूनच आजचा विषय मी तुमच्या समोर जो आणलेला आहे, की तुम्हाला गंमत वाटेल की हे शीर्षक बघून, की आशा भोसले या जगप्रसिद्ध गायिका आहेत. दीर्घकाळ, जवळजवळ 5-6 दशकं त्यांनी गायकी केलेली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात आशा भोसले यांचा आवाज आणि चेहरा ओळखणारी करोडो लोक आहेत. अशा आशा भोसलेंच्याकडे फडणवीस किंवा शिंदे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, का दुर्लक्ष करतात, असा प्रश्न मला पडण्याचं कारण आहे. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल तर मध्यंतरी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा दिलेला आहे. आणि त्याचा एक समारंभ महाराष्ट्रात झालेला होता, मुंबईत झालेला होता. त्यासाठी अगत्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतात आले, मुंबईत आलेले होते. आणि त्यांनी त्या समारंभामध्ये भाग घेतलेला होता. त्या कार्यक्रमात आशा भोसले यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. आणि आशा भोसले मंचावरून, व्यासपीठावरून याविषयी पंतप्रधानांचे आभार मानण्याचं जे भाषण केलं होतं, ते आपण ऐकलेलं आहे. आणि समोर प्रेक्षागारामध्ये उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान बसलेले होते. आणि तेव्हा आशाताई भोसले यांनी जे वक्तव्य केलं होतं, मला वाटतं 1 मिनिटाचा आसपास वक्तव्य आहे, ते मी मुद्दाम इथे टाकण्याचा प्रयत्न करणार आहे, ते बघा. लाडक्या बहिणींना जे 1500 रुपये तुम्ही दिलेले आहेत, त्यांची व्यथा आणि त्यांची खुशी ही माझ्याशिवाय आणि कोणाला कळणार नाही. हे जर काम 47 साली कुणी केलं असतं, 1500 रुपये मिळाले असते, तर मी 2 वेळेला जेवले असते. सकाळचं जेवण संध्याकाळसाठी जपून ठेवलं नसतं. मैंने खाना संभाल के रखना सीखा था, क्योंकि मैं दोपहर को खाना नहीं खा सकती थी. जब हस्बैंड आते थे, दोनों मिलके हम खाते थे, उतना ही खाना मेरे पास होता था. ये 1500 रुपए, 15 आजकल के जबान में सीआर जैसे लाखों रुपए जैसे बातें होती हैं, 1500 रुपए
जिन लड़कियों के पास, औरतों के पास पैसा नहीं है, कुछ नहीं, उनके लिए बहुत बहुत अच्छा काम आप लोगों ने किया है. मग तुम्हाला कळेल की माझ्या मनात ही आशंका का आली. आज तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होत आहेत आणि फक्त महाराष्ट्रात आणि मराठी माध्यमातच नव्हे तर जवळजवळ देशभरच्या माध्यमामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची जी चर्चा चालू आहे त्यामध्ये काय होईल, कोणाला जास्त मतं मिळतील, कुठल्या मुद्द्यामुळे मिळतील, या सगळ्या गोष्टींमध्ये जी चर्चा होते त्या सर्वाधिक चर्चा कशावर होत असते किंवा होते आहे तर ती लाडकी बहीण या दोन शब्दावर चर्चा होते की लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या सरकारने महाराष्ट्रातल्या जवळजवळ 2 कोटीपेक्षा अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिलेला आहे. दरमहा 1500 रुपयाचं अनुदान या सगळ्या महिलांना सरकार देतं आणि त्याचे आतापर्यंत 4 हप्ते म्हणजे जवळजवळ 6000 रुपये या महिलांना मिळालेले सुद्धा आहेत. आणि ही योजना म्हणजे 2 कोटी महिलांना दरमहा 1500 रुपये अनुदान, ही योजना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेम चेंजर ठरेल अशी ही चर्चा सगळ्या देशभरच्या माध्यमातून चालू आहे. खुद्द महाराष्ट्र सरकारने, भाजपने आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने, अगदी अजितदादांनी सुद्धा या 3 पक्षांनी संयुक्तपणे आणि स्वतंत्रपणे आपापल्या पक्षाच्या निवडणूक प्रचारामध्ये लाडकी बहीण या योजनेचा अगत्याने उल्लेख आणि वापर केलेला आहे. प्रचंड करोडो रुपये जाहिरातीवर खर्च केले. आणि असं असताना त्या योजनेसंबंधी आशा भोसले यांनी जे अत्यंत मोलाचं असं मतप्रदर्शन केलं आहे त्याकडे या 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचं दुर्लक्ष कसं झालं याचं मला नवल वाटतं. देवेंद्र फडणवीस असोत, एकनाथ शिंदे असोत किंवा अजितदादा असोत, या 3 महाराष्ट्राच्या प्रमुख नेत्यांनी किंवा अगदी पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा जो प्रचार चालवलेला आहे त्याचा जनमानसावर आणि मतदारावर जितका परिणाम होईल त्यापेक्षाही अधिक प्रभाव, अधिक परिणाम आशा भोसले यांच्या वक्तव्याचा होऊ शकतो असं माझं ठाम मत आहे. आणि म्हणूनच आशा भोसले महायुतीसाठी मतं मागतात असं त्यांच्या वक्तव्यातून स्पष्टपणे दिसतं आणि जाणवतं. आणि म्हणून आशा भोसले सारखं प्रचाराचं सगळ्यात मोठं व्यक्तिमत्व आपल्याला उपलब्ध असताना फडणवीस शिंदे त्याकडे कानाडोळा कसा करू शकतात याचं मला नवल वाटतं. आणि म्हणूनच मी हा विषय स्वतंत्रपणे मांडतोय. फक्त आशाताईंचं वक्तव्य, मी सांगितलं, हे वक्तव्य उत्स्फूर्तपणे आशाताईंनी केलंय आणि कुठल्याही प्रचारासाठी केलेलं नाही. समारंभ कशासाठी होता आणि त्यामध्ये जाता जाता पंतप्रधान आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकार याचे आभार मानताना आशाताई भोसले यांच्यासारख्या विदुषीने ज्या प्रकारे ही योजना आणि तिची महत्ता सांगितलेली आहे तितकी महत्ता दुसरा कोणीही सांगू शकत नाही याविषयी माझ्या मनात काळी मात्र शंका नाही. अभिजात मराठी या समारंभामध्ये आशाताईंनी अगत्याने लाडकी बहीण या योजनेचा उल्लेख केला आणि तो करताना त्यांनी आपल्या आयुष्यातली 50 वर्षापेक्षा अधिक काळ बोचणारी एक वेदना बोलून दाखवली. आणि तेवढंच नाही तर ही योजना आपल्याला आवश्यक त्या काळात का मिळाली नाही याचं दुःख सुद्धा व्यक्त केलं. आणि आशाताई जेव्हा उत्स्फूर्तपणे असं बोलतात तेव्हा या 1500 रुपये लाडकी बहीण योजनेची महत्ता सगळ्यात मोठी होऊन जाते. तुम्हाला माहितीये की 1500 रुपयांनी काय होतंय? 1500 रुपयांना
महाराष्ट्राच्या माता भगिनींना विकत घ्यायला निघालेले गद्दार काय 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 टीका टिप्पण्या झालेले आहेत. आणि 1500 रुपयावर टीका करणारे अगदी 2500, 3000, 4000 असे आकडे नंतर सांगायला लागले ही योजना लोकप्रिय झाली म्हणून. पण तरीही त्या योजनेला पुढे करून ज्या वेळेला तुम्ही मतदाराकडे मत मागायला जाता तेव्हा त्या योजनेची महत्ता सांगणारं एक मोठंच्या मोठं व्यक्तिमत्व असेल तर त्याचा अधिक लाभ मिळत असतो. आणि आजच्या क्षणी लाडकी बहीण योजनेसाठी मला वाटतं आशाताई भोसले यांच्यापेक्षा कुठलंही मोठं व्यक्तिमत्व असू शकत नाही. त्या कार्यक्रमात बोलताना आशाताई म्हणाल्या की एक काळ होता, त्यांनी अगदी सांगितलं 1949 साली जर अशी योजना असती आणि त्यांच्यासारख्या व्यक्तीला दरमहा 1500 रुपये मिळाले तर 2 वेळ मी जेवू शकले असते. अशी वाईट परिस्थिती होती की दिवसातून एकदाच जेवता यायचं आणि संध्याकाळचं जेवण मिळालं पाहिजे म्हणून दुपारी उपास काढायचा आणि एक वेळ पुरेल इतकं जे जेवण होतं ते अख्खं कुटुंब हे फक्त संध्याकाळचं किंवा रात्रीचं जेवण करायचं आणि दिवसा उपास काढायचा. अशा वेळेला कोणी 1500 रुपये दिले असते तर वेळच्या वेळी भूक भागली असती. पोटात पडलेली आग शमवण्यासाठी ते 1500 रुपये हे प्रचंड मोठी लॉटरी लागल्यासारखं झालं असतं. अशा ज्या भावना, हळव्या भावना आशाताई भोसले बोलून दाखवतात ते उपलब्ध आहे. आपण केलेली योजना गरजू व्यक्तीला केवढी मोठी असू शकते. आज अत्यंत सुखवस्तू लाखो लाखो रुपये आपल्या गायनातून मिळवलेल्या आणि गडगंज संपत्ती हाताशी असलेल्या आशा भोसले यांना सुद्धा 1500 रुपयाची ती महत्ता त्या आठवणीत गेल्यानंतर कळते. याचं कारण 1500 रुपयाची महत्ता कळण्यासाठी जावे त्याच्या वंशाकडे म्हणतात तसं त्या रुपयांची 1500 रुपयाची किंमत किती मोठी आहे हे उद्धव ठाकरेंना कळू शकत नाही, शरद पवारांना कळू शकत नाही, आदित्य ठाकरेंना कळू शकत नाही, सुप्रिया सुळेंना कळू शकत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना 1500 रुपये कळू शकत नाही. जे घरातून बाहेर पडल्यानंतर कुठल्या तरी हॉटेलात काहीतरी खातात, नाईट लाईफ करतात आणि तिथून उठताना 1500 किंवा 15,000 रुपये टीप म्हणून देतात, त्यांना 1500 रुपये गरजू महिलेला मिळाल्यास तिला कुठला आनंद मिळतो, कुठला लाभ मिळतो हे अशा गर्भ श्रीमंतांना कळणार नाही. त्यासाठी हलाखीत जीवन जगून आपलं आयुष्य कसं बसं आपल्या पायावर उभं करण्यासाठी धडपडणारी महिला हिला ते 1500 रुपये आभाळा एवढे का वाटतात हे आशाताई सांगू शकल्या. कारण आशाताई त्या परिस्थितीतून, त्या हलाखीच्या जीवनातून डोळ्यासमोर भविष्य दिसत नव्हतं. रोजचं वेळच्या वेळी अन्न मिळण्याची परिस्थिती नव्हती आणि 4-4, 5-5 भावंड होती, वडील हयात नव्हते. या सगळ्या कालखंडातून आपलं कुटुंब सावरताना त्या महिलेला जे कष्ट उत्सावे लागलेत, ज्या वेदना सहन कराव्या लागलेत, तिला 1500 रुपयाची किंमत कळते. आणि आज तो सगळा काळ मागे पडला, 50-60 वर्षापेक्षा अधिक कालखंड होऊन गेला त्या दुर्धर वाईट परिस्थितीतून बाहेर येऊन. 50-60 वर्ष उलटून गेल्यानंतर देखील गरजूसाठी 1500 रुपये म्हणजे काय हे आशाताईंना कळू शकले. हे बाकीच्या राजकारण्यांना नाही कळत आहे. एअर कंडिशन वातानुकूलित केबिन मध्ये बसून पांडित्य झाडणाऱ्या संपादकांना, पत्रकारांना, गाडी फिरवून उंडाळणाऱ्या विश्लेषकांना 1500 रुपयाची महत्ता कळू शकत नाही. कारण त्यांना त्या अनुभवातून जावं लागलेलं नाही. एक एक पैशासाठी जेव्हा तुम्ही संघर्ष करता आणि धडपडत रक्तबंबाळ होऊन
वेदना यातना सहन करत उभं राहण्याचा आयुष्यात प्रयत्न करता, तेव्हा तुम्हाला 1500 रुपयाची, 1000 रुपयाची, 100 रुपयाची किंमत कळत असते. आणि म्हणूनच अभिजात मराठीचा कार्यक्रम असताना आशाताईंना ते 1500 रुपये आणि लाडकी बहीण योजनेची महत्ता सांगितल्याशिवाय राहवलं नाही. सांगितल्याशिवाय राहवलं नाही. त्या कोणाचा तरी प्रचार करायला मॉडेल म्हणून आलेल्या नव्हत्या. जसा अमिताभ बच्चन असेल किंवा इतर सेलिब्रिटी असतात, कुठल्या तरी सरकारी योजनेच्या किंवा कंपनीच्या मालाच्या जाहिराती करण्यासाठी करोडो रुपये घेऊन काहीतरी मोजकी 2-4 वाक्य बोलतात, तसं मॉडेल म्हणून आशाताईंनी हे उद्गार काढलेले नाही. आशाताई जेव्हा लाडकी बहीण योजनेसाठी मुख्यमंत्र्यांची किंवा उपमुख्यमंत्र्यांची पाठ थोपटत होत्या, तेव्हा त्यांना आतून त्यांच्या सगळ्या भावना उफाळून आलेल्या होत्या की अरे एकनाथ शिंदे, अरे देवेंद्र फडणवीस, अरे अजित दादा, तुमच्यासारखे भाऊ सत्ताधीश राजकारणी 1949 साली असते तर मला दिवसातून एक वेळ उपाशी राहावं लागलं नसतं. तेव्हाचे राजकारणी तुमच्या इतके सहृदय असते आणि गरिबांचे कैवारी असते तर मला किंवा माझ्या कुटुंबाला एक वेळचा उपास काढून एक वेळच्या जेवणावर जगावं लागलं नसतं. कारण तुमच्यासारखा जो कोणी तेव्हा असेल त्याने मला 1500 रुपये दिले तर मला वेळच्या वेळेला 2 वेळचं अन्न मिळालं असतं. फडणवीस, शिंदे, तुम्हीही तिथे बसला होतात. आशाताईंच्या वेदना तुम्हीही ऐकल्यात. तुमच्याकडे ते रेकॉर्डिंग उपलब्ध आहे, मी इथे देतोय. ते रेकॉर्डिंग आज गावोगावी ऐकवलं तर ज्या 2 कोटी महिलांना तुमच्या 1500 रुपये अनुदानाचा आज लाभ मिळतोय, त्यातून समाधान मिळतंय, त्यांच्या समोर जर आशाताईंनी उच्चारलेले हे शब्द गेले तर त्याचा मतदानावर अधिक प्रभाव पडू शकतो, हे लक्षात ठेवा. आपल्या 1500 रुपये दरमहा देण्यामुळे किंवा त्याचे 1-2 हप्ते एकाच वेळ दिल्यामुळे कुठल्या कुठल्या महिलेला काय लाभ झालाय हे जाहिरातीतून सांगण्यापेक्षा मला असं वाटतं की आशाताईंची ती 1-1.5 मिनिटाची जी क्लिप आहे ती गावोगावी मिळेल त्याच्या समोर वाजवा. सामान्य गरीब घरच्या महिलांना आयुष्यात 1500 रुपये मिळाले तर किती सुखवस्तू जीवनापर्यंत वाटचाल करण्याची उमेद मिळते हे आशाताईंच्या वक्तव्यातून जेवढं लवकर समजू शकेल तेवढं पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांच्या वक्तव्यातून आणि जाहिरातीतून कळू शकणार नाही. आशाताईंचे शब्द अधिक प्रभावी ठरू शकतील. प्रश्न इतकाच आहे की ते शब्द, ते उच्चार, त्या वेदना, त्या भावना तुम्ही सामान्य गरीब गरजू लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचवणार आहेत की नाही. ज्या वेळेला ही सामान्य महिला जी त्या लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे ती महिला आशाताईंचे ते बोल ऐकेल, परत परत ऐकेल, तेव्हा नुसत्या 1500 रुपयाचा आनंद नसेल तर 1500 रुपये मिळाले त्यातून आपल्याला महायुतीचं सरकार नेमकं कुठला आनंद देतंय, कुठला लाभ देतंय, जगण्याची उमेद देतंय हे कळू शकेल. कारण ते आशाताईंच्या तोंडातून निघालेले उत्स्फूर्त उद्गार आहे. आसपास तुमच्या जमेची बाजू आहे. आशाताईंनी उत्स्फूर्तपणे व्यक्त केलेल्या भावना ही महायुती सरकारसाठी अतिशय उपयुक्त असं प्रचाराचं साधन आहे, हत्यार आहे, प्रभावी साधन आहे. त्याचा वापर तुम्ही आज निवडणुकीच्या प्रचारात का करत नाहीयेत हा म्हणूनच मला पडलेला प्रश्न आहे. मी जे सुरुवातीला सांगितलं की क्रिकेटच्या त्या सामन्यामध्ये आपल्याकडे उपलब्ध असलेला उत्तम गोलंदाज या फळीवर, या खेळपट्टीवर
अधिक चांगली प्रभावी गोलंदाजी करू शकतो आणि फलंदाजी करणाऱ्यांना गोत्यात पकडू शकतो, रन्स न देता विकेट काढू शकतो. हे दिसत असताना सुद्धा जर कर्णधार त्या आपल्या गोलंदाजाकडे दुर्लक्ष करत असेल तर नवलाईची गोष्ट असते. तशीच मला आशाताईंकडे आणि आशाताईंच्या या अतिशय भावुक उद्गारांकडे फडणवीस आणि शिंदे आणि त्यांचे जे कोणी जाहिरातदार आहेत त्यांनी केलेलं दुर्लक्ष मला चकित करून जातं. आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ तुमच्या समोर आणला की मला कळत नाही की जे तुमच्यासाठी लाभदायक असू शकेल. लाभार्थी महिलांना तुम्ही लाभ काय दिला सांगताय, पण आशाताईंचे हे शब्द, त्या भावना ह्या महायुतीसाठी निवडणुकीमध्ये खूप लाभार्थी ठरतील जर ते शब्द, ते उच्चार हे तुमच्या सगळ्या प्रसार माध्यमांच्या पसाऱ्यामध्ये सातत्याने वाजवले गेले तर ती महिला जी लाभार्थी आहे 1500 रुपयांची लाडकी बहीण, ती लाडकी बहीण आहे, तिला कळेल की आपला लाडका भाऊ आपल्या वेदना, यातना, गरजा समजतो. आणि त्यामुळेच त्याने आशा भोसलेंना देखील भावुक करणारी योजना आणली. आशा भोसलेंना सुद्धा एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र किंवा अजितदादा यासारखा भाऊ हवा असं वाटलं तर आपल्याला तो भाऊ मिळालाय, तो टिकवला पाहिजे, जपला पाहिजे, ही भावना त्यांच्यात निर्माण होईल आणि त्याचा प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेला महायुतीला मोठा लाभ होऊ शकेल. तो शक्य असताना सुद्धा शिंदे फडणवीस तुम्ही काय करताय? आशाताईंकडे तुमचा दुर्लक्ष झालंच कसं, हा प्रश्न विचारून थांबतो. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.